शल्यग्राहपती कुपेन वहनी कर्णेनुवेला पुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी सोतीर्णातुनु पांडवेरनदेवी केवल कहा केशवः महायोग पीठे तडे भीमरथ्यं परं पुंडरीकायुधातुं मुनिन्द्रे समागततिष्ठं तमानन्दस्कन्दं प्रब्रह्मलिङ्गं तस्य पांडुरंगं पांडुरंगावर प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथा विस्तार बाबाजी सद्गुरु दासप्पा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हितते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विधा तुका म्हणेला हरितो व्यापार करा काय फार शिकवावे प्रसिद्ध प्राप्त स्थळी प्राप्त वेळी प्राप्त काळी कीर्तनरूपी चिंतनाकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय ज्यांना वारकरी संप्रदायाचा कलश मानलं जातं हे संत तुकोबराय यांचा उपदेश प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी चिंतनाकरिता निवडलेला आहे. विठ्ठल पहिलं तुकोबाई उपदेश करताय. उपदेश करताना तुकोबाई नक्की उपदेश कोणाकोणाला केले? तुकोबाईंनी 5 जणांना उपदेश केले. तुकोबाईंनी पहिला उपदेश केला धरणी करायला.
तुकोबरायांनी दुसरा उपदेश केला त्यांच्या पत्नीला, तुकोबरायांनी तिसरा उपदेश केला छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि तुकोबरायांनी चौथा उपदेश केला मनाला, आणि तुकोबरायांनी पाचवा उपदेश केला जनाला. जनाला म्हणजेच तुम्हा आम्हाला जनतेला. तर तुकोबरायांनी काय उपदेश केला पाचवा? तर ते तुकोबराय सांगताय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. काय उपदेश केला? तर आता तरी पुढे हाच उपदेश, हे नका करू नाश आयुष्याचा. म्हणजे जे मागं झालं ते तुम्ही पाहू नका, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जे काही तुमचं मागे झालं ते तुम्ही पाहू नका, पुढे जामीन कोण आहे? तर तुकोबराय जामीन आहे तुम्हाला, पण मागे झालं तुम्ही पाहू नका. मग हाच उपदेश केला. कोणता उपदेश केला? तर नका करू नाश आयुष्याचा. तुम्ही तुमच्या आयुष्याचा नाश करू नका, कारण तुम्हाला आम्हाला मिळालेलं जे आयुष्य आहे ते दुर्लभ आहे. तुम्हाला आम्हाला मिळालेला जो देह आहे तो दुर्लभ आहे. दुर्लभम मनुष्य देहो देहिनाम क्षण भंगुरः तत्रापि दुर्लभम वंदे वैकुंठ प्रिय दर्शनम. अहो हा दुर्लभ करतेला तुम्हाला आम्हाला भेटलाय, मग तुम्ही आम्ही किती नशिबवान आहोत. मग हा तुम्ही वाया जाऊ देऊ नका. हे तुकोबराय कसं सांगताय? तर तुकोबराय अभंगाच्या द्वितीय चरणात जाऊन सांगतात की सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पायावर तुकोबरायांनी दंडवत घातलं, सांगितलं बाबांनो तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा, कारण भगवंताला राहण्यासाठी सगळ्यात चांगलं ठिकाण जर कोणतं असेल ना ते म्हणजे चित्त आहे. ते तुम्ही चित्त शुद्ध करा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. मग दंडवत घातलं, सांगून पाहिलं नाही का? अहो सांगून सुद्धा पाहिलं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांगून पाहिलं आणि सांगितलं, दंडवत सुद्धा घातलं आणि सांगितलं की तुम्ही तुमचं चित्त शुद्ध करा आणि सगळ्यांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. त्यातच तुमचं हित आहे. ते तुकोबराय अभंगाच्या तृतीय चरणात जाऊन सांगतात की हित दे करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकविध. तुमचं हित देवाचं चिंतन करण्यामध्ये आहे. तुम्ही देवाचं चिंतन करा, तुम्ही चिंता करू नका. आपण काय करतो? चिंता करतो. चिंता तुम्ही चिंता करू नका, चिंतन करा, कारण चिंता ही चितेसारखी आहे. चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विश्रुता, सजीवम दहते चिंता आणि निर्जीवम दहते चिता. निर्जीव माणसाला जी एकदाच जाते ना तिचं नाव आहे चिता, आणि सजीव माणसाला जी रोज जाते ना तिचं नाव आहे चिंता. म्हणून तुम्ही चिंता करू नका, देवाचं चिंतन करा, आणि ते चिंतन करत असताना तुमचं मन कसं करा? एकविध करा. करोनिया मन एकविध. तुमचं मन तुम्ही एकविध करा. मग बहिणाबाई सांगतात चंचल मन करू नका, तुम्ही तुमचं मन एकविध करा असं तुकोबराय सांगतात. आणि त्यातच तुमचा लाभ आहे. तेच तुकोबराय अभंगाच्या चौथ्या चरणात जाऊन सांगतात की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. अहो एखाद्या व्यापाराला आपला लाभ शिकवायची गरज भासत नाही, म्हणून तुम्ही काय करा? तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवायचं. मला यात काही जास्त शिकवायची गरज नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज